चला तर आज आपण हा चिवडा बनवणार आहोत। हा चिवडा आपला कायम कुरकुरीत राहण्यासाठी मी तुम्हाला यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकायचा सांगणार आहे। तो पदार्थ टाकल्यानंतर आपला चिवडा कसाच मऊ पडणार नाही, अगदी केला त्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एकदम कुरकुरीत राहणार। तर त्यासाठी चला आपण आता चिवडा कसा बनवायचा ते पाहूया। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। तर आता हे बघा, मी हे स्वस्तिक पोहा घेतलेला आहे। हा अर्धा किलोचा पॅक घेतलेला आहे चिवडा बनवण्यासाठी। हा नॉर्मल आपला जे पोहे बनवतो आपण रोज रेग्युलरमध्ये ते पोहे आहेत। यापेक्षा पातळ पोह्यांचं पण तुम्ही करू शकता। तर अर्धा किलो पोह्यांसाठी तुम्ही पाहू शकता हे साहित्य। मी अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबरं आणि 10 हिरवी मिरची, एकदम हिरवी मिरची उभे काप देऊन त्याला आडवे कापून अशी घेतलेली आहे। अर्धी वाटी कढीपत्ता आणि पाव वाटी धने घेतलेत। त्यामध्ये आपल्याला हे असे 4 ते 5 मिरे घालायचे आहेत कुटून। धने ज्यावेळेस आपण कुटू त्यावेळेस आपल्याला ती मिरी त्यासोबत कुटून घ्यायची आहे, जेणेकरून आपला चिवड्याला स्वाद तर छान येतोच पण कायम कुरकुरीत राहतो चिवडा। तर सर्वप्रथम हे पोहे आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातील बारीक चुरा वगैरे खाली पडून जातो आणि असे पूर्ण पोहे राहतात। तर हे असे पॅकेटमधून काढल्याबरोबर चाळल्याबरोबर लगेच आपल्याला चिवडा बनवायचा आहे। तर आता हे मी सर्वप्रथम हे एका कढईत अर्धे पोहे काढून घेतलेले आहेत आणि अर्धे पोहे मी दुसऱ्या कढईमध्ये ठेवलेले आहेत। तर आपला पोहा तुटू नये, पूर्णचा पूर्ण राहावा, त्यासाठी यामध्ये एक टीप आहे। तर मी तुम्हाला हे पोहे भाजून झाल्यानंतर ती सांगणार आहे। तर असे आपण कढईत पोहे टाकून गॅसवर कढई ठेवून आता हे पोहे भाजून घेणार आहोत। तर गॅस तुम्ही कमी जास्त, हे बघा हे असे 2 बॅचमध्ये मी पोहे करून घेतलेले आहेत। हे फक्त अर्धा किलो पोहे आहेत। जास्त पोह्यांचा जरी तुम्हाला चिवडा करायचा असला तरी त्यासाठी तुम्हाला 2 कढया वापराव्याच लागतील। 2 वापरा, 3 वापरा। तर आता हे पोहे भाजून झाले, मी 5 मिनटं भाजले आहे ते। त्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला 4 टेबलस्पून तेल टाकायचं आहे एका बॅचमध्ये, 1 टीस्पून हळद आणि 1 टीस्पून मीठ ते टाकून परत आपल्याला ते पोहे चांगले परतवून घ्यायचे आहेत। असेच करून मी एक बॅच अगोदर भाजून ठेवलेली आहे। आता ही दुसरी बॅच मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे। तर यातली महत्त्वाची टीप म्हणजे पोहे भाजताना कढई आपल्याला थंडी पाहिजे। थंड्याच कढईत पोहे टाकायचे आणि नंतर ती कढई आपल्याला गॅसवर ठेवायची। तेल वगैरे काही न टाकता कोरडेच पोहे भाजून घ्यायचे, म्हणजे आपले पोहे अजिबात तुटत नाहीत। तर हे बघा, ही पहिल्या बॅचचे मी त्यामध्ये तुम्हाला थोडे पोहे टाकून दाखवले। गार झाल्यानंतर या पोह्यांना छान पिवळासर कलर येतो। तर आता आपल्या दोन्ही बॅचेस भाजून झालेले आहेत। तर आता दुसऱ्या कढईत मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तर त्या गरम तेलात आता सर्वप्रथम आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत। शेंगदाणे पण छान तळून घ्यायचे, म्हणजे त्यातला ओलसरपणा सगळा कमी होऊन जातो आणि शेंगदाणे खायला पण खमंग लागतात। तर हे असे आता मी हे शेंगदाणे तळून घेत आहे। तुम्ही पाहू शकता कलरमध्ये किती बदल झालेला आहे आपल्या शेंगदाण्याच्या। इथपर्यंत असे हे आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आणि त्या भाजलेल्या पोह्यांवरच ते टाकून घ्यायचे। आणि आता मी खोबरं तळून घेत आहे। तर यासाठी मी तुम्हाला सर्व साहित्य दाखवलं, पण तेल दाखवायचे राहिले। तर त्यासाठी आपल्याला ज्या वाटीने आपण शेंगदाणे खोबरं वगैरे घेतलं त्याच वाटीने 1 वाटी तेल लागेल। तर वाटीचा अंदाज पण फोटोत पाहून येत नाही, त्यामुळे मी तुम्हाला वाटीचा अंदाज सांगते। त्या वाटीत शक्यतोवर 150 ग्राम धान्य बसत असेल एवढ्या मापाची ती वाटी आहे, म्हणजे वाट्यात पण खूप प्रकार असतात। आता त्याच तेलामध्ये मी जिरं आणि मोहरी टाकून घेत आहे, थोडासा हिंग टाकला आणि लगेच हिरव्या मिरच्या तळायला टाकते। हिरव्या मिरच्या आपल्याला चांगल्या तळायच्या आहेत, जेणेकरून त्यातलं पाणी सर्व सुकून जाईल। त्यासाठी अगोदर मी इथे हिरव्या मिरच्या टाकत आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या हिरव्या मिरच्यांचा रंग पण किती बदलत चालला आहे आणि त्यातलं पाणी पूर्ण कोरडं झालेलं आहे, जेणेकरून आपला चिवडा अजिबात मऊ पडणार नाही, ही काळजी घ्यायची असते। आता त्यानंतर आपण बारीक कुट्टा करून ठेवलेला धना आणि मिरे टाकलेले आहे। त्यानंतर सर्वात शेवटी आपण आता कढीपत्ता टाकलेला आहे। धने पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते खाताना आपल्याला छान लागतात मग। तर असं करून ही फोडणी आपण आता भाजून घेतलेली आहे। तर या भाजलेल्या फोडणीमध्ये आता हा चिवडा थोडा आहे म्हणून मी फोडणीतच टाकून घेत आहे। जास्त चिवडा जर असला तर आपण ही फोडणी त्या चिवड्यावर पण टाकू शकतो आणि असं एकसारखं हे परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मिश्रण सर्व एकजीव होईल।
तर तुम्ही पाहू शकता बनवायला किती सोपा आहे हा चिवडा आणि किती झटपट बनतो. अजिबात तुमचा चिवडा नरम पडणार नाही आणि खायला पण खूप चवदार लागतो. आणि काही वेळेस असा चिवडा कोरडा लागतो ना, तर अशा पद्धतीनं आपण पोहे भाजून घेतले, नंतर त्यामध्ये तेला हळदीमध्ये भाजून घेतले, नंतर फोडणीमध्ये टाकले, तर हा चिवडा अजिबात घशात पण कोरडा लागत नाही आणि मऊ पण पडत नाही. खायला शेवटपर्यंत एकदम रुचकर असा लागतो. तर तुम्ही हा चिवडा नक्की करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकला की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल. तर ह्या अशा आता दिवाळी सीझनमध्ये मी तुम्हाला अनेक वेगवेगळ्या रेसिपीज दाखवणार आहे. पाहत राहा, खात राहा. धन्यवाद.